नमः शिवाय. ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 2 सत्वशील राजे पान नंबर 35. गोष्ट 4. ध्रुव राजा. सूर्यवंशात उत्तानपाद नावाचा राजा होऊन गेला. तो मोठा शूर व प्रजावत्सल असे. त्याला सुनीती नावाची एक सुशील पत्नी होती. तिला बरीच वर्षे संतती झाली नसल्याने एके दिवशी तिने राजास दुसरे लग्न करण्यास सुचविले. तेव्हा राजा म्हणाला, परमेश्वराची इच्छा नसेल तर मी आणखीन 4 लग्ने जरी केली तरी निपुत्रिकच राहणार नाही. हे कशावरून? दुसरे लग्न करून मीच माझ्यावर एक निराळे संकट ओढवून घेण्यापेक्षा परमेश्वराने ठेवलेल्या स्थितीत त्याचे सतत स्मरण करीत आनंदाने दिवस घालविणे हे उत्तम होय. परमेश्वराची इच्छा असल्यास तो तुझ्या पोटीच सद्गुणी पुत्र देईल. करिता आपण एकोभावे परमेश्वराची आराधना करीत राहूया. जर तुझ्या आग्रहाने मी दुसरे लग्न केले तर काय होईल? तुला आपली सवत म्हणून ती सतत तुझा द्वेष करू लागेल. इतकेच नव्हे तर तिच्या प्रसंगाने तुला कदाचित घराबाहेरही जावे लागेल. करिता तुझ्या मनातील तो विचार साफ काढून टाक. सुनीती, तू सरळ व थोर मनाची आहेस. माझ्या स्वभावाला तू अगदी योग्य आहेस. दुसरे लग्न करून तिच्या पायी तुला गमावून बसण्याची माझी इच्छा नाही. याप्रमाणे राजाने अनेक परीने सांगूनही सुनीतीने अत्याग्रहाने शेवटी राजाचे दुसरे लग्न केले आणि तिचे नाव सुरुची असे ठेविले. पुढे दोघींनाही मुलगे झाले. सुनीतीच्या पुत्राचे नाव ध्रुव आणि सुरुचीच्या पुत्राचे नाव उत्तम असे ठेवण्यात आले. सुरुचीच्या मनात मत्सराचे वारे दिवसेंदिवस अधिकाधिक फोपावत गेल्यामुळे राजाला शेवटी सुनीतीसाठी निराळे घर बांधून तिथे तिला ठेवणे भाग पडले. वर्षाच्या आतच बापापासून दूर राहण्याची वेळ आल्यामुळे ध्रुव 5 वर्षाचा झाला तरी त्याला बापाविषयी काहीच माहिती नव्हती. एके दिवशी ध्रुवाबरोबर खेळत असलेली मुले आपापले वडील घरी रागवत असल्याची तक्रार ध्रुवाला सांगू लागली. एक मुलगा म्हणाला, ध्रुवा, आज मी लवकर घरी जाणार आहे. काल थोडा उशीर झाला म्हणून मला वडिलांनी पुष्कळ मारले. दुसरा म्हणाला, माझ्या वडिलांनी आज वेळेवर जर तू घरी न येशील तर तुला कोंडून ठेवीन असे बजावले आहे. तिसरा म्हणाला, माझे वडील तर अतिशय रागीट आहेत बाबा. खेळण्यासाठी मी घरातून हळूच बाहेर पडू लागलो. इतक्यात कार्ट्या, चाललास होय असे म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर चांगल्या 2 काठ्या हाणल्या आणि ते म्हणाले, आज एक दिवस जा, पण उद्यापासून मात्र मी तुला मुळीच बाहेर जाऊ देणार नाही. पुढे तो म्हणाला, काय रे ध्रुवा, तुझे वडील मात्र तुला काहीच बोलत नाहीत वाटतं. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे ते समजेनासे झाल्यामुळे ध्रुव खाली मान घालून एकही शब्द न बोलता तेथून निसटला. घरी जाताच त्याने वडिलांबद्दल मातोश्रीकडे विचारपूस केली. तेव्हा ती म्हणाली, बाळ, तुझे वडील याच गावात राहत आहेत. तू राजपुत्र आहेस, परंतु तुझ्या सावत्र आईची मला व तुला वाड्यात जाण्याची परवानगी नाही.
त्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून दूर राहावे लागत आहे. ध्रुव म्हणाला, आई, मी माझ्या वडिलांना एक वेळ भेटून येऊ का ग? मला मुले, ध्रुवा, तुझे वडील कोठे आहेत रे? असे सारखे सारखे विचारतात. तेव्हा एक वार मला अनुमोदन दे, म्हणजे मी जाऊन त्यांना भेटून याच पावली परत येईन. तरी सुनीतीने त्यास आज्ञा दिली नाही. शेवटी वडिलांना भेटण्याच्या उत्सुकतेने ध्रुव पळालाच. त्याने राजवाड्यात प्रवेश केला. त्या समयी राजा उत्तमाला मांडीवर घेऊन बसला होता. ध्रुव पळत पळत बापाजवळ गेला आणि म्हणाला, बाबा, बाबा, मी पण तुमच्या मांडीवर बसणार. हे ध्रुवाचे गोड शब्द ऐकताच वात्सल्याच्या आवेगात राजाने ध्रुवाला मांडीवर घेतले. इतक्यात सुरुची तेथे आली. ध्रुवाला पाहताच तिच्या अंगात अधिकच मत्सराचे वारे भरले. तिने त्याचा हात धरून त्यास खसकन मागे खेचले आणि या मांडीवर बसण्याची तुझी योग्यता नाही असे म्हणून त्याला जोरात लाथाडले. तेव्हा ध्रुव म्हणाला, उत्तम जसा बाबांचा मुलगा तसाच मीही बाबांचाच मुलगा आहे. तो एका मांडीवर बसला तर मी दुसऱ्या मांडीवर बसणार. सुरुची म्हणाली, तू माझा मुलगा नाहीस, सवतीचा आहेस, म्हणून तुला या मांडीवर बसता येणार नाही. हे सावत्र आईचे वाग्बाण हृदयाला बोचताच ध्रुव रडत रडत घरी आला आणि त्याने सुनीतीस घट्ट मिठी मारून घडलेली सारी हकीकत तिला सांगितली. तेव्हा साध्वी सुनीती म्हणाली, मी तुला नको म्हणत असताही तू गेलास आणि आता रडतोस कशाला? मनुष्य चांगले किंवा वाईट जे काही कर्म करतो त्याचे फळ म्हणून त्याला सुखदुःखे ही भोगावीच लागतात. पूर्वजन्मी आम्ही काय पाप केले होते कोण जाणे, म्हणूनच आज सकल ऐश्वर्य असून सुद्धा आमची अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. बाळ ध्रुवा, दुसऱ्यांनी आपला कितीही छळ केला तरी तो निमूटपणे सहन करून आपण त्यांच्याशी द्वेष न करता सरळ वागत जावे. वडिलांच्या मांडीवर बसण्यास आणि राज्यपद भोगण्यास उत्तम परमेश्वराजवळ मागून आला आहे. तू देवाजवळ जर मागून आला नाहीस तर ते तुला कसे मिळेल? तू शहाणा आहेस ना, तेव्हा रडू नकोस. ध्रुवा, एक वेळ हास पाहू. तुझा हसरा चेहरा मला पाहावयाचा आहे. तेव्हा ध्रुवाने डोळे पुसले आणि तो अतिउत्साहाने म्हणाला, आई, तो परमेश्वर कोठे असतो हे एक वेळ मला सांग, म्हणजे मी एक वार त्याला भेटून त्याच्याकडे राज्य मागून घेऊन लवकर परत येईन. सुनीती म्हणाली, बाळ, देवाचे एक ठिकाण असे नाही, तो सगळीकडे भरलेला आहे. ध्रुव म्हणाला, सगळीकडे म्हणजे? इथे, आपल्या घरात सुद्धा? सुनीती म्हणाली, होय बाळ, घरात आहे, नगरात आहे, रानात आहे, अणू, रेणू, तृण, काष्ट, पाषाणात सर्वत्र आहे. पण भक्तिभावाने जो हाक मारील त्यालाच तो ओ देतो. परमेश्वर आपला मायबाप असून तो अत्यंत दयावंत व न्यायी पण आहे. मात्र त्याची भेट होण्याकरिता खडतर तपश्चर्या करावी लागते. त्रिभुवनाचा जनक व पालनकर्ता तसेच शास्ताही एक परमेश्वरच होय. दुष्कर्मी माणसांना शासन करतेवेळी, कठोर व सत्कर्मी माणसांवर कृपा करतेवेळी तो दयाळू भासतो. त्याला
भक्त फार फार आवडतात, करिता तू तल्लीन होऊन त्याचे भजन कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन खात्रीने तुझी इच्छा पूर्ण करील. हे शब्द ऐकताच ध्रुव चटकन उठला आणि आईला वंदन करून निघाला. तो थेट देवाच्या शोधार्थ जंगलाच्या वाटेने चालला. त्याचा निश्चय इतका दृढ होता की त्याने एकदा सुद्धा पाठीमागे वळून पाहिले नाही. नगर गेले, रान गेले, घोर जंगल आले. वाघ, सिंहासारखे क्रूर पशु फिरत असलेले प्रत्यक्ष पाहूनही त्याला किंचित देखील भीती वाटली नाही. परमेश्वर कोठे भेटेल हाच एक विचार त्याच्या मनात घोळू लागला. परंतु गुरुशिवाय मार्ग कसा मिळणार? गुरुची भेट करून देणार तरी कोण? परमेश्वरच ना. इतक्यात ध्रुवाची हाक परमेश्वराला ऐकू गेली. त्याच्या प्रेरणेने नारद ध्रुवाच्या समोरून येऊ लागले. अनुग्रह करण्यापूर्वी पात्र परीक्षून पाहिले पाहिजे म्हणून नारद ध्रुवाला म्हणाले, ए बाळ, तू कोणाचा रे? अशा या घोर जंगलातून कुठे चाललास? ध्रुव म्हणाला, माझे नाव ध्रुव. मी उत्तानपाद राजाचा पुत्र आहे, पण देवाजवळ मला काही मागावयाचे आहे, म्हणून त्याच्या भेटीला निघालो आहे. नारद म्हणाले, अरे, देवाने तर सर्व काही तुला देऊन ठेविले आहे, आणि काय तू त्याच्याकडे मागणार आहेस? वाटेत हिंस्र पशूंपासून तुला इजा होईल, तेव्हा इथूनच तू घरी परत जा. ध्रुव म्हणाला, जेथे मी बसलो असता मला कोणी उठ म्हणणार नाही असे हक्काचे ठिकाण मला हवे आहे, आणि ते परमेश्वराशिवाय दुसरे कोणी देऊ शकत नाही असे माझ्या आईने मला सांगितले आहे. म्हणून देवाची भेट घेतल्याशिवाय मी परत घरी जाणार नाही. ध्रुवाची ही अढळ श्रद्धा पाहून नारदांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, बाळ ध्रुवा, देवाच्या भेटीचा उपाय मी तुला सांगतो. नीट ऐकून घे. येथून सरळ पुढे जा, म्हणजे तुला यमुना नावाची एक नदी लागेल. तिच्या काठी मधुवन नावाचे एक सुंदर रम्य स्थान आहे. तेथे भगवान विष्णू राहतात. रोज पहाटे नदीत स्नान करून स्वस्तिक आसन घालून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तू जप कर. तसेच संध्याकाळी मी वर्णन केल्याप्रमाणे प्रभुरूपाचे तू ध्यान कर. मनात अन्य विचारांना थारा देऊ नको. मंत्राच्या ठिकाणी जेव्हा तुझे मन पूर्ण केंद्रित होईल, तसेच प्रभुध्यानात जेव्हा तू निमग्न होशील, तेव्हा तुला खचित देवदर्शन देईल. त्यावर नारदांनी आसनाची पद्धत व ध्यानाची रीत त्याला सांगितली आणि ते अंतर्धान पावले. इकडे ध्रुव सावत्र आईच्या वाग्बाणांनी अपमानित होऊन घर सोडून गेला अशी बातमी गावभर पसरली. जेव्हा ही गोष्ट राजाच्या कानावर गेली, तेव्हा आपण आजवर सुरुचीचा गुलाम बनून विनाकारण सद्गुणी ध्रुव बाळाला घालवून बसलो, याबद्दल त्याला मोठा पश्चात्ताप झाला. सुरुची ही मत्सरी स्वभावाची आहे ह्याची यावेळी त्याला परिपूर्ण जाणीव झाली. तो तिच्यावर अतिशय संतापला. रागाच्या भरात त्याने सुरुचीची चांगलीच हजेरी घेतली. लग्न झाल्यापासून राजा तिच्या मनाप्रमाणे वागत आल्यामुळे आपण राजाची लाडकी बायको. आपण कसेही वागले तरी त्याला खपते.
असे आतापर्यंत तिला वाटत होते. आज मात्र राजाचा तो क्रोधाविष्ट चेहरा पाहून सुरुचीचा तो भ्रम पार नाहीसा झाला. मुलगा घर सोडून गेला या दुःखातिरेकाने सुरुचीची निर्भरसना करून राजा वाड्याबाहेर पडला. तो थेट सुनीतीच्या घरी गेला आणि तिला उद्देशून म्हणाला, तिने ध्रुवाचा मानभंग केला म्हणून तो निघून गेला हे मी जाणतो. काही झाले तरी मी आत्ताच्या आत्ता ध्रुवाचा शोध लावीन आणि त्याला घरी आणून तो काय मागेल ते त्यास देईन. तू तिळमात्रही चिंता करू नकोस. अशा प्रकारे तिची समजूत घालून राजा तेथून निघाला. इतक्यात नारद सुनीतीकडे आले आणि सुनीती, तू खरोखरच भाग्यवान आहेस, म्हणून असला पुत्र तुझ्या पोटी जन्मास आला. तुझा ध्रुव मधुवनात सुखरूप आहे. परमेश्वर त्याची काळजी करण्यास समर्थ आहे. तू निर्धास्त राहा. ध्रुवबाळ परत आल्यावर तू खरोखरच सुखी होशील, असे सांगून ते तेथून निघाले. नारदांच्या बोलण्यावरून राजाला ध्रुवाची नेमकी जागा कळली. लगेच सेनेसहित तो ध्रुव बसलेल्या जागी गेला. ध्रुव स्वस्तिक आसन घालून नारदांनी सांगितलेला मंत्र अति तल्लीनतेने जपत होता. त्यामुळे सैनिकांचा गलबला किंवा घोड्यांचे फुरफुरणे त्याला काहीच ऐकू गेले नाही. ध्रुवाची ही स्थिती राजा जाणू न शकल्यामुळे तो पुत्राजवळ जाऊन, ध्रुवा, मी तुझा जन्मदाता पिता आहे. माझ्याकडे एक वेळ डोळे उघडून पहा. ध्रुवा, सावत्र मातेचे शब्द साफ विसरून जा आणि चल माझ्याबरोबर, असे म्हणाला. त्यावर ध्रुव गंभीर स्वरात म्हणाला, मला जे हवे आहे ते देण्यास परमेश्वर समर्थ आहे. करिता त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी मी आराधना चालविली आहे. तेव्हा मला तुम्ही कोणी अडथळा करू नका. तुम्हा सर्वांपुढे मी हात जोडतो. एक वेळ आलात तसे परत जा. ध्रुव बाळाचे हे बोलणे ऐकताच राजा उदास होऊन सैन्यासह तेथून स्वस्थानी परतला. इकडे ध्रुव बाळाचे तपस्सामर्थ्य दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असलेले पाहून इंद्राला थरकाप सुटला. त्याने त्याच्या तपाचा भंग करण्याच्या उद्देशाने अनेक प्रयत्न केले, पण ते सर्व निष्फळ झाले. सोने भट्टीत घालून शुद्ध केल्याप्रमाणे इंद्राच्या छळाने बालयोगी ध्रुवाची तपश्चर्या अधिक प्रभावशाली झाली. शेवटी इंद्र भगवान विष्णूला शरण गेला. तेव्हा विष्णू म्हणाला, ध्रुव, हा तुमचे इंद्रपद मिळविण्याकरिता तप करीत नाही. तो केवळ माझ्या दर्शनाकरिता तप करीत आहे. तेव्हा तुम्ही निर्भय राहा. मी ध्रुवाच्या भक्तीला संतुष्ट झालो असून याच घटकेला त्याच्याकडे जाणार आहे. असे म्हणून भगवान विष्णू ध्रुवापुढे प्रकट झाला आणि ध्रुवा, मी प्रसन्न झालो आहे. हवा तो वर माग, असे म्हणाला. ध्रुव नारदांनी सांगितल्याप्रमाणे शंखचक्र गदा पद्म हाती घेतलेल्या पितांबरधारी नारायणाच्या मूर्तीचे ध्यान करीत होता. प्रत्यक्ष आलेला देव तशा प्रकारचा त्याला न दिसल्यामुळे ध्रुवाने तू कोण आहेस असा प्रश्न केला. ज्याचे तू ध्यान करीत आहेस तोच मी भगवान विष्णू, असे देवाने उत्तर दिले. ध्रुव म्हणाला, मला पोर म्हणून तू फसवितोस काय? मागे माझ्या आईने
देव्हाऱ्यातील विष्णू दाखविला होता. त्यानंतर नारदांनीही मला विष्णूच्या खाणाखुणा सांगितल्या, पण तसा तू दिसत नाहीस. तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवू कसा? विष्णू म्हणाला, बाळ ध्रुवा, वास्तविक मी अरूप, अनाम, निर्गुण, निराकार असा आहे. परंतु तुझ्यासारख्या भक्तांकरिता त्यांना आवडेल असे रूप धारण करीत असतो. हे शब्द ऐकता ऐकता ध्रुवाला कोटी सूर्याचे तेज एकवटल्याप्रमाणे एक अत्यंत प्रकाशमय तेजोगोल दिसला. त्याच्याकडे पाहता पाहता मनावर ठसलेले विष्णूचे रूप दिसले. ते पाहून ध्रुवाला अत्यंत आनंद झाला. त्याने चटकन हात जोडले, परंतु स्तुती करावी तर तोंडावाटे एकही शब्द फुटेना. हे भगवंताच्या लक्षात येऊन त्याने आपल्या शंखाने ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला. त्याबरोबर ध्रुवाने भगवान विष्णूची स्तुती आरंभिली. तोच विष्णू म्हणाला, ध्रुवा, तुझे इच्छित अढळ स्थान तुला दिले आहे. तू आता तुझ्या घरी जा. पृथ्वीवर 36,000 वर्षे राज्य केल्यावर ते स्थान तू पावशील. असे सांगून विष्णू अंतर्धान पावला. नारायणाचा आशीर्वाद घेऊन ध्रुव राजधानीकडे परतला. हे वर्तमान कळताच प्रजेसहित राजा ध्रुवास सामोरा गेला. पुढे लवकरच उत्तानपाद राजाने ध्रुवास राज्याभिषेक केला. 36,000 वर्षे राज्य केल्यावर ध्रुव कल्पांतीही न ढळणाऱ्या अशा लोकी जाऊन राहिला. मनुष्यावर जर वाईट प्रसंग आले तर एरवी जरी नाही तरी निदान त्यावेळे पुरेता का होईना तो देवाकडे वळतोच. या निमित्त मनुष्य देवाच्या जवळजवळ जात असल्याचे वाईट प्रसंग येणे हे चांगल्यासाठीच आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ध्रुवाच्या हृदयाला सावत्र आईचे वाग्बाण जर बोचले नसते तर तो देवाकडे वळला नसता आणि अढळ पद मिळून त्याचे नाव अजरामर झालेही नसते. करिता कितीही कठीण प्रसंग जरी आले तरी धीर खचू न देता त्यातूनही काही चांगलेच निष्पन्न होईल असा विश्वास धरून राहिले पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.